आणि यानंतर बातमी आहे मराठा आरक्षणासंदर्भातली। मराठा आरक्षणाच्या प्रमुख मागण्यांसाठी पुकारलेलं आमरण उपोषण मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मागे घेतलंय। 15 तासांनंतर मनोज जरांगेंनी आपलं उपोषण मागे घेतलं। अभ्यासकांनी सुचवलेल्या दुरुस्त्या सरकारनं मान्य केल्यानंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार प्रसाद लाड यांनी रात्री 10:30 वाजता जरांगे पाटलांची भेट घेतली। काल रात्री मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यामध्ये सकारात्मक चर्चा झाली। सकारात्मक चर्चेनंतर मनोज जरांगेंनी पाणी पिऊन उपोषण सोडलेलं आहे। त्यामुळे मंत्री विखे पाटील आणि आमदार प्रसाद लाड यांच्या शिष्टाईला यश मिळालंय। 58 लाख कुणबी नोंदी सापडलेल्यांना प्रमाणपत्र देणार, त्याचबरोबर 2 ते 3 दिवसांमध्ये शासन निर्णय काढणार असं आश्वासन सरकारच्या शिष्टमंडळानं मनोज जरांगेंना दिलंय। दरम्यान शासन निर्णय काढण्यासाठी मनोज जरांगेंनी सरकारला मंगळवारपर्यंतची मुदत दिलेली आहे। शासन निर्णय न काढल्यास पुन्हा उपोषणाला बसण्याचा इशारा देखील त्यांनी दिलाय। त्यांना मी विचारलं तुमचं समाधान झालं का? हा म्हणल्या.